हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो. वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असते, साडीला छान दिसेल असं ब्लाउज मस्त वेगळा पॅटर्नचा रेडी व्हावा यासाठी. त्याचबरोबर आपल्याला कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते. सो आजची जी काही डिझाईन आहे ती खूप सुंदर आहे, न्यू लुक मधली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला ह्या ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. त्याचबरोबर नुसतं डिझाईन कशी बनवायची तेच नाही तर प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग साठीच्या काही टिप्स सुद्धा सांगणार आहे, जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला फिनिशिंग सहित ब्लाउज डिझाईन कशी बनवावी ते हे सहजच लक्षात येईल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकता की हा आहे आपला ब्लाउज पीस. खरं तर कलर मस्त आहे, थोडा वेगळा युनिक आहे आणि सिल्वर कलरचा काट आणि त्यावर बुट्टी आहे. त्याचबरोबर याचा जो काही बॅक पार्ट आहे तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला ह्या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता येईल. सो बघा मग हा जो काही ब्लाउज आहे आणि याचा जो काही बॅक पार्ट आहे तर याची उंची म्हणजे संपूर्ण ब्लाउजची उंची आहे 13, त्यामध्ये 1 इंच मार्जिन असं टोटल आपण 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर हा बोटनेक ब्लाउज आहे, त्यामुळे पूर्ण शोल्डर लागतं, तर पूर्ण शोल्डरचं निम्म होतं 7, तर आपण इथे 7 घेतलेला आहे. यानंतर आपल्याला 4 इंच याची गळारुंदी घ्यायची आहे, तर ती मी मार्किंग लगेचच इथे करून घेते, म्हणजे गळ्याची मार्किंग करणे इझी जाईल. जेवढं शोल्डर असतं तेवढंच आपल्याला मुंडा घ्यायचा असतो, त्यामुळे 7 मुंडा घेतला. एकला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप दिला. इथून घ्यायचा आहे छातीचा 14 भाग, म्हणजे 9 चौक 36 अधिक 2 इंच मार्जिन असं टोटल 11 होतंय. सो बघा मग अशा पद्धतीने मापे टाकून आपण हा बॅक पार्ट इथे ऑलरेडी कटिंग करून घेतला. आता आपल्याला करायची आहे गळ्याची मार्किंग. तर मी म्हटल्याप्रमाणे गळारुंदीची मार्किंग केलेली आहे. सो वरचा गळा आहे 3 इंचावर मार्किंग केली आणि पुन्हा 4 इंच गळारुंदीची मार्किंग इथे आपण करून घेऊयात. एवढंच नाही तर इथे मी लाईन ही ड्रॉ करून घेतली. आता त्याच्या खाली आपल्याला पुढचा शेप ड्रॉ करायचा आहे, तर त्याचा डिस्टन्स मी इथे 1 इंच घेते. तुम्ही 1.5 इंच 2 इंच असं घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला किती हवं आहे किती पाहिजे नाही त्यावर ते खरं तर डिपेंड आहे. आणि त्यानंतर इथून खाली आपल्याला एक मार्किंग करायची आहे, तर मी इथे 7 इंचावर मार्किंग करून घेतली आणि पुन्हा गळारुंदी 4 इंचाची मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायची आहे, इथे दोन्ही पण साईडला. ठीक आहे, यानंतर आता पट्टीच्या सहाय्याने आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. खरं तर मी पिंक कलरचा चॉक यूज केलेला आहे, पण अस्सरचा कलर असा आहे की त्यावर दिसत नाहीये, तर थोडं तेवढं समजून घ्या. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं नाही, लक्षात आलं असतं तर मी लगेच चॉक जरा डार्क घेतला असता, बट ठीक आहे असं तेवढं समजून घ्या. वरती एक बॉक्स तयार झाला आणि एक खाली झाला. आता वरती सिंपल गोलगळ्याची मार्किंग आपल्याला इथे करायची आहे. इथे तुम्ही पानगळा चौकोनी गळा सुद्धा घेऊ शकतात, बट मी इथे सिंपल असा गोलगळा घेतलेला आहे. आता यानंतर आपल्याला मधला जो काही शेप आहे तर तो इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यासाठी ना म्हणजे आजची जी काही बोटने ब्लाउज डिझाईन आहे याची डिझाईन थोडीशी वेगळी आहे. इथून अशा पद्धतीने गोलाकार शेप दिलेला आहे बघा मी इथपर्यंत फक्त, आणि तिथून खाली स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे, म्हणजे कोन सारखा शेप आहे, उलटा कोन म्हटला तरी चालेल. ठीक आहे, आणि हे मी थोडंसं डार्क करून घेते आणि अशा पद्धतीने फायनली आपली इथे गळ्याची मार्किंग झालेली आहे. सो आता जिथे मार्किंग केलेली आहे ते डायरेक्ट आपण कट करून घेऊयात, कारण की आपण हा शेप जरी असा थोडासा वेगळा वाटला तरी सुद्धा कॅनव्हास पेपर न लावता प्रॉपर फिनिशिंग सहित आपण बनवणार आहोत, त्यामुळे मग आपण डायरेक्ट इथे कटिंग करतोय. जर तुम्हाला डायरेक्ट असं शेप जमत नसेल आणि कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर मग इथे कटिंग करायची गरज नाहीये. तुम्ही ही मार्किंग कॅनव्हास पेपरवर करायची आणि मग कॅनव्हास पेपरच कटिंग करायचं. ठीक आहे, सो बघा मधला शेप इथे कट झालेला आहे. त्याबरोबर आता जो काही वरचा गळा आहे ना गोल गळा, तर तो सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात आणि फायनली वरचा गळा आणि मधला शेप दोन्हींची आपली इथे परफेक्ट अशी मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. सो आता आपण ते स्टिच करायला सुरुवात करूयात. तर जो काही मेन फॅब्रिक आहे तर तो इथे मी घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे, तर ते आता आपण जोडायला सुरुवात करूयात.
त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला जो काही आपला मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा. त्यानंतर त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट मी ठेवून घेतलेला आहे. सेंटरला एक पिन लावायची आहे इथे एक, आणि खाली सुद्धा सेंटरला एक पिन लावून घ्यायची, जेणेकरून स्टिच करताना ते हलायला नको. आणि सगळ्यात आधी मधला शेप आपण इथे रेडी करून घेऊयात. सो बघा मग इथे ना आता आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. अगदी सावकाश टीप मारायची आहे. मार्जिन कमी जास्त व्हायला नको याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे, कारण की आता आपण जशी टीप मारणार आहोत तसाच शेप येणार आहे आणि त्यावर फिनिशिंग डिपेंड आहे. आणि बिना कॅनव्हास पेपरचं ज्यावेळेस आपण एखादी डिझाईन बनवतो त्यावेळेस मार्जिन प्रॉपर एकसारखं राहणं खूप गरजेचं असतं, कारण की फिनिशिंग मोस्ट इम्पॉर्टंट असते. आणि खरं तर इथे तुमच्या लक्षात येईल की आपण अगदी काळजीपूर्वक सावकाश इथे बरोबर एकसारखं म्हणजेच पाव इंच एवढं मार्जिन ठेवून इथे संपूर्ण शेपला सिंपल अशी टीप मारून घेतली. आता ही टीप मारून झाल्यानंतर काय करायचं आहे, मधला हा एक्स्ट्राचा कपडा कट करायचा. त्यासाठी ह्या पद्धतीने फोल्ड करून छोटा कट मारला आणि मग त्यानंतर कट करून घेऊयात. तर इथे काही एक्स्ट्राचा ठेवायची गरज नाहीये, जेवढा आपला अस्तर आहे ना त्याच लेवलमध्ये आपल्याला हवं आहे. त्यामुळे मग इथे तंतोतंत आपण हे एक्स्ट्राचं कट करून घेतलं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा. ठीक आहे. त्यानंतर आता ह्या शेपला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा आणि त्याचा जो काही शेप आहे तर तो आपल्याला जसा हवा आहे तसा यावा. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. कानाकोपऱ्यावर सुद्धा व्यवस्थित कट्स मारायचे आहे, म्हणजे तिथून ते व्यवस्थित फोल्ड होईल आणि आपला शेपही मस्त येईल. ठीक आहे. सो बघा मग ह्या पद्धतीने मी हे आतमध्ये फोल्ड करून घेतलं आणि अगदी व्यवस्थित तो जो काही शेप आहे तर तो सेट करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला हा जो काही आकार आहे ना इथे द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे की आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो त्यासाठी अगदी सावकाशपणे आपल्याला इथे ही दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि दाबटीप प्रॉपर येणं खूप गरजेचं आहे. जर का दाबटीप व्यवस्थित आली नाही तर मग ही डिझाईन अजिबात छान दिसणार नाहीये, कारण की शेपच काहीतरी विचित्र दिसेल. सो त्यामुळे मग थोडंसं काळजीपूर्वक ही स्टेप आपल्याला इथे फॉलो करायची आहे. तसं मी बऱ्याचदा तुम्हाला सांगतच असते की दाबटीप कशी द्यायची वगैरे. सो त्यानुसार तुम्ही इथे देऊन घ्यायची आहे. आणि इथे तुमच्या लक्षात येईलच की कुठेही अस्तर वगैरे काहीही दिसत नाहीये आणि आपण सुद्धा अगदी व्यवस्थित सावकाश थोडं थोडं सेट करून इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. सो बघा मग आता मी तुम्हाला शेप दाखवते म्हणजे तुमच्या ते नक्कीच लक्षात येईल. आणि बघा मग फायनली किती छान असं लुक आलेला आहे आपला हा जो काही शेप आहे त्याला. आणि यानंतर आता ना संपूर्ण कडेकडेने आपल्याला खरं तर अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे, म्हणजेच अस्तरचा पार्ट आणि आपला ब्लाऊज पीसचा पार्ट. तर तो सुद्धा जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे जे काही मार्जिन आहे ते हे कटिंग करताना कुठेही आपण कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे तिरकं जाणार नाही, गोळा होणार नाही. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायचीच असते. सो बघा मग अगदी व्यवस्थित सावकाश सगळ्या साईडने आपण इथे जोडून घेत आहोत आणि तुमच्या लक्षात सुद्धा येईल की कुठेही काही गोळा झालेला नाहीये. सो तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचं कुठे काही गोळा होणार नाही आणि नक्कीच डिझाईन ब्लाऊज छान असा मस्त फिनिशिंग सहित रेडी होईल. ठीक आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं सगळं साईडचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजे मेन फॅब्रिक. ठीक आहे. म्हणजेच ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की आपण ज्यावेळेस कटिंग करतो ना तर अस्तरवर परफेक्ट कटिंग असते आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण ना बऱ्यापैकी सगळ्याच साईडनी मार्जिन एक्स्ट्राचं ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला सोपं जावं खरं तर यासाठी. आणि म्हणूनच मेन एखादा शेप रेडी झाल्यानंतर किंवा गळ्याचा एखादा पार्ट रेडी झाल्यावर आपण सगळं जोडून एक्स्ट्राचं कट करतो आणि मग पुढचं काय डिझाईन बाकी असेल तर ती कंटिन्यू करत असतो. सो इथे सुद्धा मधला शेप रेडी झाल्यावर आपण संपूर्ण जोडून घेतलं, एक्स्ट्राचं कट केलं आणि परफेक्ट मापाचा बॅक पार्ट सुद्धा फायनली आपल्या इथे रेडी झालेला आहे. आता ही वेगळी पद्धत होती, त्यामुळे मग इथे आपल्याला गळापट्टी आणि कमरपट्टी दोन्ही लावून घ्यावा लागणार आहे. सो त्यामुळे मग त्यासाठी मी इथे ब्लाऊज पीस कटिंग केल्यानंतर थोडाफार कपडा उरलेला होता ना तर तोच इथे मी घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला इथे पट्ट्या कट करता याव्या यासाठी. सो कमरेच्या साईडला तर आपल्याला सरळ पट्टी लागणार आहे, तर ती तुम्ही 1.25 ते 1.5 इंचाची कट करू शकता. सो इथे खरं तर मी अंदाजेच कट केलेले आहे, डबल फोल्ड करून 2 पट्ट्या कट केल्या म्हणजे कमी पडायला नको. आणि त्यानंतर गळ्यासाठी स्ट्रेचेबल कपडा लागतोय, त्यामुळे मग स्ट्रेचेबल कपड्यामध्ये म्हणजे
तिरक्या पट्ट्या इथे काढून घेतल्या, एकच पट्टी काढलेली आहे, मोठी आहे भरपूर, त्यामुळे एवढी सफिशियंट आहे. आणि 1.25 इंचाची ही मी इथे कट करून घेतलेली आहे. ठीक आहे. सो आता सगळ्यात आधी आपण गळापट्टी लावून घेऊयात. तर गळापट्टी लावताना आता ती आपल्याला इथे ह्या पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि मग साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे. 1/2 इंच किंवा मग मशीनचं सिंगल फूट असतं ना एक साईडचं, तेवढं त्या हिशोबाने सुद्धा तुम्ही एकसारखं मार्जिन ठेवू शकतात. म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने इझी जात असेल त्या पद्धतीने तुम्ही हे स्टिच करू शकतात, पण मार्जिन एकसारखं येऊ द्या, म्हणजे गळ्याचा आकार सुद्धा परफेक्ट येईल. आणि ह्या पद्धतीने आपण इथे ही पट्टी लावून घेतली. त्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर आपला गळ्याचा शेप व्यवस्थित गोलाकार यावा, यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कट्स मारल्यानंतर बघा ह्या पद्धतीने सिंपल मी पट्टी आतमध्ये फोल्ड केली आणि टिप मारून घेते. तुम्ही इथे दाबटीप देऊ शकतात आणि नंतर हात शिलाई सुद्धा करू शकतात, पण इथे तुमच्या लक्षात येईल की मी अगदीच 1/2 इंच एवढंच म्हटलं ना, तर त्या डिस्टन्स ठेवत ठेवत इथे सिंपल अशी टिप मारून घेतलेली आहे. आणि ह्या पद्धतीने सुद्धा गळ्याची फिनिशिंग छान येते. आणि इथे आपल्याला लेस लावायची आहे, मग अशा वेळेस आपण अशा पद्धतीने गळापट्टी लावून गळा फिनिशिंग सहित नक्कीच रेडी करू शकतो. ते रेडी झाल्यानंतर आता कमरपट्टी लावायची आहे. त्याआधी आपल्याला बॅक साईडला टक्स टाकायचे, तर सेंटर पासून 4.5 आणि उभा 4 इंचच्या टक्स पॉईंटची इथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे. आता जी मार्किंग केली त्यावरच व्यवस्थित आपल्याला ह्या पद्धतीने टक्स टाकून घ्यायचा आहे. टक्स टाकताना संपूर्ण टक्सला खरं तर डबल टिप द्यायची आहे. त्याचबरोबर सुरुवातीला सुद्धा आपण इथे डबल टिप देऊन घेणार आहोत, जेणेकरून तिथे पॅक राहील आणि तिथून धागे निघण्याचे चान्सेस राहणार नाही. अर्थातच आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब नक्कीच होणार नाही. ठीक आहे. सो बघा मग प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सेट टक्स टाकले आहे. टक्स टाकल्याने ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसतो. त्यानंतर आता बघा कमरपट्टी लावून घेऊयात. तर अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला ही पट्टी लावायची आहे, कारण की ब्लाऊज कटिंगच्या वेळेस उंचीमध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो, तर अर्धा इंच आपलं खाली जातं कमरेच्या साईडला आणि अर्धा इंच शोल्डरला जातं, म्हणजे नक्कीच तयारींची आपली म्हणजे जेवढी पाहिजे आहे तेवढी तयार होईल. ठीक आहे. आणि बघा आतमध्ये फोल्ड करून दाबटीप सुद्धा देऊन घ्यायची आहे. आणि दाबटीप देताना इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा बघितल्यावर लक्षात पण येतंय की गळा, वरचा गळा, मधला शेप, खालचा कमरेचा पार्ट किती सुंदर असा प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. आता यानंतर ना आपल्याला छोटे छोटे त्रिकोण इथे बनवून घ्यायचे आहे. तर बघा गळ्याच्या मधला जो काही कपडा होता ना, वरचा गोल गळा आणि मधला जो काही शेप आहे ना, तर त्यातलाच हा कपडा घेतलेला आहे, काही वेगळा घेतलेला नाहीये. आणि एकदम छोटे छोटे पीसेस केलेले आहे, म्हणजे 1.5 बाय 1.5 इंचाचे छोटे छोटे चौकोन आपल्याला खरं तर इथे रेडी करून घ्यायचे आहेत. बघा इथून पण इथे मी या पद्धतीने करून घेते. आणि एवढे सफिशियंट आहे. जर कमी पडला तर मग बघूयात आपण 1-2 बनवूयात, पण मला असं वाटतं की एवढे पुरू शकतात. तर बघा मी त्यातच खरं तर एवढं बसवलेलं आहे. आणि आता आपण इथे छोटे छोटे त्रिकोण ह्या पद्धतीने रेडी करून घेऊयात. ठीक आहे. खूप काही मोठे घेतलेले नाहीये. जर का तुमचं साडी काठ वगैरे कॉन्ट्रास्ट कलरचा असेल तर मग तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचे त्रिकोण सुद्धा इथे बनवू शकतात. नक्कीच त्यामुळे सुद्धा सुंदर असं लुक येईल. पण इथे साडी ब्लाउज पीस दोन्ही सेम आहे आणि याला सिल्वर काठ आहे, त्यामुळे कॉन्ट्रास्ट कपडा कुठला यूज करावा तेही म्हणजे नाही आपण काही करू शकत. सो म्हणून मग मी मॅचिंगच घेतलेला आहे इथे. तसं कॉन्ट्रास्ट जर यूज केलं तरी सुद्धा सुंदर असं लुक येईल डिझाईनला. सो तुम्ही तसं सुद्धा ट्राय करू शकतात. आणि बघा मग मी सगळे त्रिकोण इथे ह्या पद्धतीने फोल्ड करून घेतलेले आहेत. आता एक्स्ट्राचं म्हणजे कट करायचं आहे आपल्याला. तर आधी मी सेपरेट केले आणि त्यानंतर जे काही खालचं किंचितचं एक्स्ट्राचं असेल ना, तर ते कट करून सरळ करून घ्यायचं. ते थोडंफार किंचितचं वर खाली होत असतं. आणि म्हणजे कसं ना, मग कटिंग केल्यानंतर प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित त्रिकोण आपले रेडी सुद्धा होतात आणि धागे निघण्याचे चान्सेस सुद्धा राहत नाही. आता हा जो काही वरचा शेप आहे ना, तिथे आपल्याला हे त्रिकोण लावून घ्यायचे आहे. तर बघा मी म्हटल्याप्रमाणे खूप काही जवळ लावायचे नाही, खूप मोठेही लावायचे नाही, फक्त आपल्याला डिस्टन्स सेम मेंटेन ठेवायचा आहे. जर तुम्हाला इथे वाटत असेल तर तुम्ही एकदम जवळ सुद्धा लावू शकतात, छोटे मोठे तुमच्या चॉईसवर आहे ते डिपेंड. पण मी इथे खूप छोटे किंवा खूप मोठे न लावता जरा मीडियम साईज मध्येच हे त्रिकोण लावलेले आहे. आणि याचा डिस्टन्स पण आपल्याला जरा सेमच ठेवायचा आहे. खूप एखादा खूप जवळ किंवा एखादा खूप लांब असं काही करू नका, नाहीतर मग ते व्यवस्थित दिसणार नाही. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपण इथे वरचा जो काही गोलाकार शेप होता तिथे हे छान प्रॉपर फिनिशिंग सहित त्रिकोण लावून घेतलेले आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला लेस लावायची आहे. तर लेससाठी मी धागा ओवून घेते. खरं तर आता इथे गोल्डन लेस आपण लावू शकत नाही, तर आपल्याला काठाला मॅचिंग सिल्वर कलरची लेस इथे यूज करावी लागणार आहे. त्यामुळे मग मी व्हाईट धागा इथे ओवून घेते. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते की जसं आपण
म्हणजे जी कलरची लेस लावणार आहोत ना, तर शक्य असल्यास त्याच कलरचा धागा यूज करायचा, जेणेकरून फिनिशिंग खूप सुंदर येते. सो म्हणून मग मी मॅचिंग इथे धागा ओवून घेतलेला आहे. छान अशी टिकली वर्कची ही थोड्या वेगळ्या पॅटर्नची डिझायनर लेस घेतलेली आहे. टिकली खालच्या साईडने केलेली आहे बघा. आणि ह्या पद्धतीने आता आपण अगदी व्यवस्थित एकसारखं ही लेस इथे लावून घेऊयात. तर अगदी सावकाश लावायचंय. तशी पण टिकलीमध्ये सुई काही म्हणजे अटकून तुटणार नाहीये, पण कसं नाही ते घसलं जातं सुई, त्यामुळे मग ते फिनिशिंग वगैरे टीप वगैरे नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे अगदी सावकाश आपल्याला इथे ही लेस लावायची. लेसच्या दुसऱ्या साईडला सुद्धा टीप टाकून घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते त्याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे दोन्ही साईडने टीप टाकल्यामुळे लेस पॅक लागली जाते, फिनिशिंग खूप सुंदर येते आणि लेसवरती तरंगत सुद्धा नाही. सो त्यामुळे तुम्ही सुद्धा आठवणीने लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप मारून घ्यायची. आता मी फक्त वरच्या साईडला ती डिझायनर टिकली वर्कवाली लेस लावलेली आहे. तुम्हाला पूर्ण शेपला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, बट इथे मी ही खालच्या बॉर्डरला लावायला एकदम सिंपल अशी घेतलेली आहे, पण सिल्वरच घेतलेली आहे. आणि कानाकोपऱ्यावरती व्यवस्थित फोल्ड करायची, म्हणजे शेप आपला मेंटेन राहतो. ऍक्च्युली बऱ्याचदा होतं काय की आपले ना गळ्याचा आकार ब्लाऊजचा किंवा एखादा शेप खूप सुंदर येतो, पण ना लेस आपल्याला व्यवस्थित लावता येत नाही आणि त्यामुळे मग आपलं सगळं लुक बिघडतं. सो तसं होऊ देऊ नका. अगदी व्यवस्थित कानाकोपऱ्यावर एकदम कॉर्नरला वगैरे एकदम परफेक्ट अशी लेस फोल्ड करायची, म्हणजे मग आपली जो काही शेप आहे तर तो मेंटेन राहतो आणि फिनिशिंग बिघडत नाही. आता तीच लेस मी वरच्या साईडला सुद्धा इथे गळ्याला लावून घेत आहे. तर इथे तुम्हाला पायपिंग वगैरे जरी करायची असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकतात. ठीक आहे. सो बघा मग इथे मी ही लेस ना जरा बऱ्यापैकी ब्रॉड आहे. जर का तुम्हाला बारीक हवी असेल तर मग तुम्ही इथे बारीक सुद्धा वरच्या गळ्याला लावू शकतात. पण ऑलरेडी गोल जो काही शेप होता खालचा मधला, तर तिथे आपण एक डिझायनर लेस आणि दुसरी ही लावलेली आहे. सो मग अजून तिसरी कशाला, मग त्या विचित्र दिसलं असतं, मॅच झालं नसतं. त्यामुळे मग तीच लेस आपण इथे वरती यूज केलेली आहे. आणि फायनली परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित वरच्या गळ्याला सुद्धा आपण ही लेस लावून घेतलेली आहे. आणि फायनली बोटनेक मध्ये एकदम ट्रेंडी न्यू लुक मधली थोड्या वेगळ्या शेप मधली ही ब्लाउज डिझाईन आपली इथे रेडी झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकतात, लुक खूप सुंदर आलेला आहे. मी म्हटल्याप्रमाणे इथे तुम्ही त्याला शंकू किंवा कोन म्हणू शकतात, तशा पॅटर्न मधला हा शेप आहे. आणि खरंच ना हा ट्रेंडिंग आहे, नवीनच आहे. आणि ह्या नवीन शेपमुळे खरंच तुमचा बोटनेक ब्लाउज खूप सुंदर दिसेल. आणि बऱ्याचदा ना ऍक्च्युअली तसं बघायला गेलं तर आता बोटनेक ब्लाउजचं खूप ट्रेंड चालू आहे आणि आपल्याला सुद्धा समजत नाही की बोटनेक ब्लाउज जर असेल तर मधला शेप कसा घ्यावा, डिझाईन कशी बनवावी, आकार कसा बनवावा. सो हा शेप तुम्ही नक्की ट्राय करू शकता. मला असं वाटतं अजून कोणी केला नसेल, नक्कीच तुमचा ब्लाउज छान डिझायनर युनिक पॅटर्न मध्ये तयार होईल. आणि या छानशा डिझाईनची आयडिया फेस्टिवल स्पेशल तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. असंही मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा शेप असा आहे तरी सुद्धा इथे आपण कॅनव्हास पेपर वगैरे काहीही लावलेलं नाहीये आणि याची पद्धत खूप सोपी आहे. जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला ही डिझाईन नक्कीच आवडेल. आणि या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. तशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू बोटनेक ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो बघा मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुम्ही या पद्धतीने ही डिझाईन बनवून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.